आणि ही थेट दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये भागवत कराड यांची गाडी अडवण्यात आलेली आहे। नाराज कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी जोरदार अशा पद्धतीने घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। त्यांचा फोटो या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे, त्याला काळं फासण्यात आलेलं आहे आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। नाराज झालेले सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ही गाडी अडवलेली आहे। भागवत कराड हे आतमध्ये गाडीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवून धरली आहे। सगळ्यात मोठा कार्यकर्ता सगळ्यात जास्त काम भागवत कराड यांच्या गाडीसमोर आपण बघतोय प्रचंड नाराजी जी आहे ती व्यक्त होती आणि अतिशय आक्रमक झालेले आहेत। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा हात उगारण्यात आलेला आहे। काही महिला पदाधिकाऱ्यांनी एका पदाधिकाऱ्यावरती हात उगारलेला पाहायला मिळतोय। तर कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत आणि मोठी नाराजी ही भागवत कराड आणि अतुल सावे यांच्याबद्दल व्यक्त केली जाते। त्यांचे फोटो या ठिकाणी आणण्यात आले होते। भागवत कराड यांचा फोटो त्या ठिकाणी फाडण्यात आला आणि त्याला काळंही फासण्यात आलं। अगदी सगळं हे नाराजी नाट्य भागवत कराड यांच्या गाडीसमोरच सुरू आहे आणि हे नाराजी नाट्य सुरू असताना अर्थातच ज्या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत, वर्षानुवर्ष भाजपसाठी काम करतायत, अशांना संधी दिली गेली नाही असं म्हणत हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये आपण बघतोय भाजपमधलं हे नाराजी नाट्य आहे। प्रचंड अशा स्वरूपाचं नाराजी नाट्य हे अगदी कालपासून आपल्याला पाहायला मिळते। या भागामध्ये दोन महिलांनी अक्षरशः रडून रडून गोंधळ घातलेला होता, मात्र तरीही त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती। त्यानंतर आपण बघतोय तर एके ठिकाणी एक महिला सुद्धा उपोषणाला बसलेल्या आहेत। आक्रमक झालेले भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय असं म्हणत आणि अन्याय केला जातोय असं म्हणत जोरदार अशा पद्धतीने ही नाराजी ते व्यक्त करतायत। हाँ हाँ
संभाजीनगर मध्ये मोठा गोंधळ आपल्याला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? काय यांना या हरामखोरांची सुद्धा कारकीर्द संपायला पाहिजे. यांनी आपण संभाजीनगर बघतो की गाड्या अडवलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झालेले आता ताब्यात घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या दिवशी देखील हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. भागवत कराड यांची गाडी अडवण्यात आली, अतुल सावे यांची गाडी अडवण्यात आली. आता अतुल सावे इथून काढता पाय घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अतुल सावे इथून माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून जातात, कारण मोठा जमाव आलेला आहे. गोंधळाचं वातावरण भाजप कार्यालयात निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आता भाजप अतुल सावे या ठिकाणून काढता पाय घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आधी भागवत कराड यांची गाडी अडवण्यात आली होती, त्यानंतर आता अतुल सावे माध्यमांना काय बोलतात, काय काय आणखी अतुल सावे यांची पुन्हा एकदा गाडी अडवण्यात आलेली आहे. दुसरीकडे भागवत कराड यांची देखील गाडी अडवण्यात येते. मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी आलेले आहे. गाडी जी आहे तर अतुल सावे यांची आक्रमक झालेले कार्यकर्ते सोडायला तयार नाहीये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतुल सावे यांना या सगळ्या रोषामुळे इथून काढता पाय घ्यावा लागलेला आहे. भागवत कराड देखील या ठिकाणी आहे. भागवत कराड यांची देखील गाडी अडवण्यात आलेली आहे. भागवत कराड देखील या ठिकाणी जातो. अंगावर पेट्रोल घेतलेलं आहे. एखाद्याने आत्मदान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे. मोठा गोंधळाचं वातावरण आहे. पोलीस या सगळ्यांना ताब्यात घेत आहे. एकाने पेट्रोल अंगावर घेतलेला आहे, त्यामुळे मोठं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय. संभाजीनगरच्या प्रचार कार्यालयात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. कार्यकर्ते आक्रमक झालेला आहे, उमेदवारी मिळाली नाही, इच्छुक नाराज आहे आणि त्यामुळे हा सगळा राडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका इच्छुक उमेदवाराने अंगावर पेट्रोल देखील घेतलेला आहे, त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण आपल्याला भाजप कार्यालयात पाहायला मिळतोय. 15 वर्ष काम करून ज्यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं होतं त्यांच्या अंगावर पाणी टाकण्याचा काम प्रचंड आक्रमक झालेले आहे. 15 वर्ष भाजपाचं काम केलं. मी 25 वर्ष काम केलं. यांनी मला आश्वासन दिलं. संध्याकाळी यांनी मला 3 वाजेपर्यंत सांगतात, 2:30 वाजेपर्यंत सांगतात तुझं तिकीट आहे. ते म्हणतात तुझं तिकीट आहेच आहे. यांनी वंजारीला या साव्यांनी त्यांच्या पिढीला तिकीट दिलं साहेब. पिढीला तिकीट तुम्ही मीडियाला माहिती ना, माहिती आहे ना, यांनी पिढीला तिकीट दिलं. या टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण काय? साहेब यांनी मला धोका दिला. मायबाप जनतेची अपेक्षा पूर्ण झाले होते. साहेब मी तुम्हाला काय सांगतो, यांनी कागदकरांनी त्याच्या जातीच्या माणसाला जो 2% सर्व्हिसमध्ये नाहीये, सर्वेमध्ये 2% नाहीये. त्यानंतर साहेब मी तुम्हाला सांगतो 2% सुद्धा नाही त्याचा. तो सागर पाले 2% नाहीये. सर्व बघा 2% नाहीये, तरी त्याला तिकीट दिलं. मी रात्रंदिवस झटलं साहेब यांना भाजपासाठी. साहेब बीजेपी साठी मी तुम्हाला सांगतो साहेब, मी सगळं बर्बाद करून मी बीजेपीत पूर्ण काम केलं. साहेब यांना किटा सुद्धा मी दिला करोना काळात. 10,000 मी मास्क वाटले साहेब. आता तुमचं म्हणणं आणखी काही महिला या ठिकाणी प्रचंड आक्रमक झालेले आहे. त्यांची तब्येत खालावली. महिलेची तब्येत खालावली आहे, त्यांना चक्कर आलेली आहे. भाजप कार्यालयाबाहेर हे सगळं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतं. वारं सोडा, वारं सोडा, वारं सोडा, वारं सोडा. पाणी प्या, शांत व्हा. शांत आम्ही तुमच्या अजून हार मानायची नाही आपल्याला. आपण बघतोय की या ठिकाणी घोषणाबाजी देखील चालू झालेली आहे. मोठा गोंधळाचं वातावरण भाजप कार्यालयाबाहेर मिळतात. माझं बोलणं ऐका एक मिनिट. सांगतो साहेब यांनी केलेलं आहे. प्रशांत भदाने 55% वरती 55%.
उल्हास साळवे 3% 3% वाल्याला तिकीट कसं त्यांना तिकीट हे भाजपचे आहे साहेब. भाजपचा ऐकून घ्या. शिवसेना 22% साहेब, मेगावाले 18%. आता साहेब दुसरं पेज सांगतो साहेब माझ्यावर. हे पहा साहेब, इथं तुम्हाला एक सांगतोय, सागर पाले 10% साहेब भाजपचा. साहेब इथं सांगतो साहेब मी तुम्हाला, हे पहा मी इथं 42% आहे साधारण मध्ये. मी 42% यांचा. साळवे हा 4% साहेब. साळवेने काय केलं बस सर, ऐका साहेब. इथं राजवानकडे 74%. राजवानकडेला विचारा, त्यांनी सगळ्यांनी सर्वे केलेला आहे साहेब. ऐकून घ्या. उल्हास इथं 6% साहेब. बदाने पाटील 70% साहेब. बदाने विशाल आहेर कोण? ऐका साहेब, आता मी तुम्हाला सांगतो बरं का साहेब. हे पण साहेब, मला वयोगटामध्ये जो सर्वे केलेला आहे, मी 48%, 44%, 37% हे. आणि हे पहा साहेब, हे काय उल्हास साळवे कुठे 1%, 3%. सगळं भूमिका काय तुमची तुमची भूमिका काय असणार आता पुढची? साहेब काय नाही मिळाला पाहिजे पुरुष गटामध्ये केलेला साहेब सर्वे. उल्हास साळवे कुठे साहेब 1% भराडे. आपण साहेबांना काय भेटलं? त्यांच्या पीएला देऊन हारणाऱ्या माणसाला कार्यकर्ता नको पाहिजे यांना. गोंधळाचं वातावरण आहे. महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत. घोषणाबाजी केली जाते. वीस वर्षापासून आमचं खर्चीकरण केलेलं आहे त्यांनी. तो माणूस छोटी लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत ओळखतो. आमच्या भागात काही दिलेलं नाहीये. आणि त्या माणसाला कोणीच ओळखत नाही. तो माणूस काहीच काम करत नाही. त्याला तिकीट दिलेली नाही. आणि तो माणूस काम करणार आहे. प्रत्येक जणाला आमच्या वार्डामध्ये रेशन बदल कोणी वळकुळायला नाही. त्याने 12 वर्ष पाटीलसोबत राहिला, पाटीलचं खाल्लं आणि पाटीलजवळ टाकलं. त्याला कधी चांगला दिवस येणार नाही. तुझी प्रेत यात्रा आहे. भागवत करायचं आज युद्ध झालं. इतकं तुम्ही एवढा आमच्यासोबत धोका केला तर 4 वाजेपर्यंत तुमचंच फायनल आहे. तुमचाच भाव येतोय. माझ्या नवऱ्या कुठं हालचाल करून गेली. प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय. प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय. तुझं तिकीट फिरते. आम्हाला एवढा गोड बोलत होता तो. आणि त्यानं त्याच्या जातीवाल्याला तिकीट दिलं. अशा माणसाला दिलं की त्याला आमच्या प्रभागात कोणीच ओळखत नाही. त्या पालेला त्याचं काहीच काम नाहीये. आणि माझा नवरा 15 वर्षापासून घर परिवार सोडून काम करतोय. घराघरात कोणाच्या सुनाला, आम्ही 15 वर्ष प्रत्येक घराघरात घुस गेलो आम्ही. आमचं नाव छोट्या लेकरापासून म्हाताऱ्या माणसाकडे आणि जो माणूस काहीच काम करत नाही. तो रोजंदारी आमच्याकडे काहीच काम केलेलं नाहीये. तो सागर वाले आम्ही त्याला ओळखत सुद्धा नाहीये. त्या लोकांना तिकीट दिली. विचार करू. 15 दिवस आम्हाला 12,000 घरं फिरवले. आणि आज तो पॉम्पलेट बघा तुम्ही. यांनी सांगितलं की 50%. अरे काही 50% नाही, 5% महिला आमच्या माणसाचं सगळं देतो. यांनी तिथं बसावा. खूप घात केला या लोकांनी. खूप घात केला. आम्ही दुसऱ्या पक्षात जाताल म्हणून आम्हाला 3 वाजेपर्यंत मुलीत ठेवलं. आणि 3 वाजता त्यांनी सांगितलं आम्हाला. खूप घात केला. त्याला एक निष्ठावंत कार्यकर्त्याचं पूर्ण परिवार त्याला हे करून टाकला. आमच्या तोंडात घात आला आणि आमच्या पुन्हा हातपायला मध्येच करून टाकलेले. पळून गेले आणि पळून गेले आता. आणि आता पळून गेले. गाडीच्या खाली उतरून कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. गाडीचे काचा लावून पोलीस बंदोबस्तामध्ये पळून गेले. काय न्याय देणार आहे आम्हाला? काय न्याय देणार? काही न्याय देणार? 50% महिला फक्त काचावाले 5% न्याय दिला. 45% यांनी कार्यकर्त्यांच्या बाईक पाहिले. ज्यांना कधी पाहिलं बी नाहीये अशा बाईला न्याय दिला. आम्हाला एकत्र पाया पाडायचं आहे. आमच्या इथं कोणीच नाही आणि कोणी उपाय शकत नाही. यांचे 45 फुटाचे बॅनर लावले. काय करू शकतो साहेब? सगळ्या जनतेला या मायबापाला या माझ्या वादात राहतात. हे मीडियावाले यांना विचारा. यांनी जर नाही सांगितलं ना
मी माझी जिंदगी निर्वहन अरे माझं एक मिनिट ऐकून घ्या. साहेब काय भेटलं माने तुमची साहेब? नाराजी समजू शकतो. माने साहेब ऐका ना माझं. अरे अन्याय कर पण किती करावा एक मिनिट तर ऐका. अहो एक काल मला काय म्हणतात काल साहेब ऐकून घ्या मला जिल्हा अध्यक्षाने काय बोली गेली मला मेसेज आहे मला म्हणतात फॉर्म भर 10 वाजताचा मेसेज आहे ना फॉर्म भर नंतर मला भाजप कार्यालय धनंजय कुलकर्णीचा फोन आला साहेब ते काय म्हणतात मला माहितीये का 12:30 झाला मला म्हणतात तुमचं नाव सांगा तुमच्या वडिलांचं नाव सांगा तुमचं आडनाव सांगा क्रमांक 7 मधून आहे मी भाजपची निष्ठावंत मी जन्मच भाजपमध्ये घेतलेला आहे पण माझ्यावर त्यांनी अन्याय केला आम्ही 20 वर्षापासून पॉम्पलेट छापला आम्ही माझ्या पर्सनली आजही 5,000 पॉम्पलेट माझ्या घरात पडले यांचा आदेश होता की बाबा पर्सनली पॉम्पलेट कोणी वाटू नका सगळे पक्षाचे सोबत राहा आणि पक्षासाठी काम करा ज्या माणसांच्या महिला कोणी पाहिले